नमस्कार मंडळी, आलो का नाही परत भेटायला तुमच्या लाडक्या कार्यक्रमात, सुपरहिट कार्यक्रमात ज्याचं नाव आहे दोन हाना पण पुढारी मन. आणि मी कोण सोशल पॉलिटिकल कॉन्ट्रोवर्शियल बोलणारा एकमेव मराठी माणूस. नाव काय माझं? पुढारी पाटील म्हणतात. मला हिम्मत असेल तर अडवून दाखवा. मंडळी, आपण लई प्रकारचे विषय बघतो. आता तुम्ही पुढारी पाटील बघता किंवा दोन हाना पण पुढारी म्हणा, हे सगळं बघता आणि ह्याच्यामध्ये तुम्ही बघता वेगळे वेगळे विषय. पण आजचा विषय तुम्हाला सांगतो ना, लईच वेगळा आहे. काय झालं की ह्या लोकांना ना लई लोकांनी वापरलं. तुम्हाला हे ते खरं सांगतो. राजकारणी असतात त्यांनी वापरलं म्हणा, आपले मराठी इंडस्ट्रीची जी लोक आहेत ना त्यांनी पण यांना वापरलं. यांच्या नावावर आणि यांच्या व्यथेवर चित्रपट काढून करोड रुपये कमवले. पण ह्या लोकांची दानत नाही यांना काय मदत करण्याची. काय बोलायचं, नुसत्या व्यथा मांडून पाय कोड भरते व यांचं. यांना काहीतरी मदत करा. मी बोलतोय तमाशा कलावंत. कोण मदत करतं यांना? तुम्ही थिएटरमध्ये जाऊन एसी मध्ये बसून पिक्चर बघता, रडता ढासडासा, म्हणतात काय जिंदगी काय जिंदगी. अहो पण ज्यांनी पिक्चर काढला, आता ते मराठी चित्रपटवाले कसे मदत करणार म्हणा. त्यांचं पण बजेट जरा कमी असतं. ते कुठनं मदत करणार? त्यांच्यात खिशात नाही तर देणार कुठनं. पण मदत करावी असं मला वाटतं. तर आज आपण बघणार आहोत तमाशा कलावंतांचं आयुष्य काय असतं. मुद्दा म्हणून आम्ही इकडं आलोय, त्यांच्यात आलोय. ते जिकडं राहतात ना तिकडं आम्ही त्यांच्यावर बसून बोलणार आणि त्यांची वाथा तुमच्यासमोर मांडणार. बघा कुठं काय सुचलं आणि कुठं काय करता आलं ह्या कलावंतांकरता. आशीर्वाद लई मोठी गोष्ट आहे. आशीर्वाद मिळतील ना, दुसरं काय नाही. चला भेटू त्यांना. मंडळी, जसं मी सांगितलं की या कलावंतांचा वापर लई होतो. लई ठिकाणी पुरस्कार दिले जातात, हे केलं जातं. आता नाही त्याला जो फक्त व्यथा पुस्तकात न मांडतो ना त्याला लई मोठा पुरस्कार जाहीर होतो. 2 लाख 5 लाख आणि त्याची लई वावा होते. पण ते लॉबिंग प्रकार म्हणतात ना त्यातला प्रकार आहे. तिथपर्यंत कलाकार जाऊ शकत नाही. तो हे खरे मराठी मातीतले कलाकार आहेत. ते काय आहेत हे रियालिटी दाखवण्याकरता इकडे आलोय. नमस्कार. नमस्कार. बसू का? चालतंय. मला सांगा नाव काय आपलं? कांताबाई सातारकर. किती वर्ष झाले तुम्ही ह्याच्यामध्ये? वयाच्या 9व्या वर्षापासून. वयाच्या 9व्या वर्षापासून. मग तेव्हाच तमाशा काय होता, नाचचा तमाशा काय? तेव्हाचा तमाशा असा होता जेव्हा नाचे होते. हा, नाचणारी कमी होत्या, नाचणारी सहसा नव्हत्याच. हा. पण मला त्याची आवड असल्यामुळे मी कलापथक मध्ये काम केलं. माझं नाचण्याचं स्वरूप होतं म्हणून मला त्या तमाशात घातलं. पूर्वी काय करायचे लोक, असा पदर आडवा लावायचे आणि तमाशात बतावणी करायचे. म्हणजे बायको, अशी भाऊजाई, असे ते लोक व्हायचे. म्हणजे नाचे होते ते. पायात चाळही बांधत होते, ते नाचतही होते. माझ्या लहानपणाच्या वयात. नंतर नंतर मी मोठी झाल्यानंतर मग हा बायांचा जमाना आला. तेव्हा बाया निर्माण झाल्या. काही डोंबऱ्याच्या, काही भातो कोलाटली, काय अमकं तमकं. ह्या ज्या आगळ पगड जातीच्या बाया ज्या निर्माण झाल्या त्यानंतर तमाशात यायला लागल्या. अच्छा अच्छा. पण मग आता आज जो काय तमाशा आहे, आज काय म्हणताय? आजचं काय तमाशाचं स्वरूप आहे? आता तमाशाच नाही. बरं, का असं म्हणताय? असं का म्हणते मी, रसिक जे आहे ते पिक्चर पाहतं आणि पिक्चर मधलं सॉंग बघायला पाहतं. म्हणजे खरा तमाशा त्यांना बघायचंच नाही असं? इच्छाच नाही त्यांची. का असं? काय कारण? काय याचं कारण असं आहे, जमाना बदलला, ते लोक बदलले, ते रसिक बदललं. रसिकांना पहिलं काय लागत होतं? गण, गवळण, बतावणी, रंगबाजीतले 4 पद आणि वगनाट्य याचं शौकीन होतं. पण आता तसं नाही. ही व्हरायटी संपली का रंगबाजीची, म्हणजे जवळजवळ तो ऑर्केस्ट्रा का लोक उठून जायला सुरुवात करतात. उगीच आपले गळलेली लोक राहतात 100-200 वगनाट्य बघायला. म्हणजे त्यांना त्याचा गोडवा संपला. मग ह्याच्याकरता तुम्हाला काय वाटतं की काय करायला पाहिजे? याच्याकरता काय नाही करायला पाहिजे. आता एकच करायला पाहिजे की बा जुनं आणि नवं. आता माझा मुलगा रघुवीर खेडकर, जुनं आणि नवं संध्याकाळी जरी त्यांची व्हरायटी झाली तर सकाळी हाजरीला सगळं जुनं आणि थोडंफार नवं हे रसिकांपुढे तो करतोय प्रयत्न. आता का जुन्याला कुठेतरी उत्तांग यावं असा तो प्रयत्न करतो. बाकीचे लोक काही करत नाहीत. बाकीचे लोक काय करत नाहीत.
बाकीचे तमासगिरी हेच आपले गाणे गुणे म्हणायचे, काहीतरी करायचं, निघून जायचं. मुली नाचवायचं आणि पैसे कमवायचे एवढाच प्रकार आहे, त्यातनं काही कला दाखवायचीच नाही. नाही, मुली नाचवायच्या आणि पैसे कमवायच्या असा भाग नाही. कारण पहिल्या कसं 3 बाया 4 बाया असल्या का तमाशा झाला. एक 15-20 कलाकार असले का, 4-5 बाया असल्या का तमाशा भरपूर. कारण तमाशाच तेवढा होत होता, तेव्हा तमाशा भरपूर व्हायचा. पण आता नाही, आता लोकांना बाया पाहायची सवय लागलेली आहे. ज्याच्याकडे खूप बाया खूप पोरी, तो तमाशा चांगला. म्हणजे बघा, एकीकडं तुम्हाला खरं सांगायचं म्हणजे तमाशाचा पनवेल व्हायला वेळ लागला नाही, तमाशा राहिला नाही. पण ही लोक अजून ही लोक कलावंत प्रयत्न करत आहेत की तमाशा हा तमाशाच राहावा. आपलं नाव काय? माझं नाव अनिता खेडकर. अच्छा, टोपण नाव काहीतरी वेगळं होतं मला. बीबीताई. बीबीताई, बरोबर. कसं पडलं बीबीताई नाव? बीबीताई माझ्या लहानपणापासून माझी आई. मग सगळेच छावणीमध्ये बीबीताई म्हणायला सारखी लागले. दिसत असेल ना मी देवा, लहानपणी. काय खरं नाही. नाही, चांगली अजूनही बेबी सारखे दिसता की तुम्ही, असं काय करताय? पण मला सांगा, ह्या लावणी जे तमाशा जो आहे याचं नाव कुठेतरी लोक लय वाकड्या नजरेने बघतात. तमाशा म्हणलं की एकदम असं करतात. म्हणजे जे सज्जन लोक असतात ना, त्यांना गपचूप तमाशा बघायला आवडतो. शेवटच्या शेटला जायचं, बसायचं, आणि तिसरी घंटा झाली शेवटची, शो संपायला आला की पहिले हे पाळणार, कारण सज्जन आहेत ना. म्हणून तर काय ह्याचं काय सांगायचं ह्याच्याबद्दल? याचं सांगायचं म्हणजे लोकांनीच तमाशा बिघडवला, लोकांनीच तमाशाला नावं ठेवली. जे बघणार आहेत तेच नावं ठेवतात. बरं. कारण त्यांच्या नजरेतून ते तमाशा बघतात, आपल्या नजरेतून ते तमाशा बघतच नाही. आणि त्यांना जे लागतं ते आपल्याला सादर करावं लागतं, आपल्या मनाप्रमाणे सादरच करता येत नाही. आता पहिला कसा कार्यक्रम 7 वाजता चालू व्हायचा, गणगवळणी पूर्ण 1.5 तास चालायची. आणि रंगबाजी जी होती पूर्वी ती मराठी लावण्या, बतावणी, फार्स, असा तो 1.5 तासाचा कार्यक्रम, गणगवळणी 1.5 तास आणि वगनाट्य 2 तास, असा तो पूर्ण 6-7 तास कार्यक्रम झाला. पण आता लोक बदलली, टीव्हीचे चॅनल आल्यामुळं आईने सांगितल्याप्रमाणे जे टीव्हीवर बघायला ते बघतात तेच ते तुम्हाला सादर करा म्हणतात, तसे कपडे घाला म्हणतात, त्याप्रमाणे आपल्याला सादर करायला लागतं. आणि आपल्याला पब्लिकची संख्या वाढावी, आपल्या पण चाललं पाहिजे. आपल्याला पण जुन्या रूढीप्रमाणे नाही चालता येणार, काही पब्लिकच्या नजरेप्रमाणे मनाप्रमाणे, म्हणून आपल्याला याच्यात. पण आम्हाला हे आवडत नाही, आम्हाला जुना तमाशा. तुम्हाला ती जी लोक तमाशापासून दूर गेलीत त्यांना जर परत आणायचंय तमाशाकडे, काय सांगाल त्यांना तुम्ही? त्यांना आम्ही सांगेन की तुम्ही जर तुमची नजर बदलली, कार्यक्रम बघण्याचा दृष्टिकोन जर तुम्ही चांगला ठेवला, मग आम्हालाही त्याचप्रमाणे सादर करता येईल. पण तुमची जर नजर या चांगली नसेल तर मग आम्हाला तेच सादर करावं लागणार ना. तुम्ही जर आम्हाला ऑफर केली नाही ना, तुम्ही ही जुनी लावणी म्हणा, तुम्ही हे जुनं सादर करा, तुम्ही बैठकीची लावणी सादर करा, मग आम्हाला त्याप्रमाणे सादर करता येईल. पण ऑफर पाहिजे. आपण लावणे आता आपल्या कार्यक्रमात कसं व्हरायटी चालू असतं. तुमच्याकडनं कधी असं प्रयत्न झाला नाही की चला जे पाहिजे देऊन तर बघू, काय होतं, एक दगड तर मारू? करतो ना आम्ही. लोक उठून डायरेक्ट रांगाच लावतात ना लग्नीला जायला, डायरेक्टच सुरुवातच करतात. म्हणजे हीच मराठी कलेला किंमत आहे असं मला म्हणायला वाटतं. बरंच काही बोलायचं आणि बरंच काही सांगायचंय. आता तर थोडंसंच ऐकलं हो, आता कुठं तोंडात बोटं घालताय, अजून लय बघायचंय. भेटा ब्रेक नंतर. तुम्ही बघताय तुमचा लाडका कार्यक्रम ज्याचं नाव आहे 2 हाना पण पुढारी म्हणा. मी कोण? सोशल पॉलिटिकल कॉन्ट्रोवर्शियल बोलणारा एकमेव मराठी माणूस. नाव काय माझं? पुढारी पाटील म्हणतात मला. हिंमत असेल तर अडवून दाखवा. बोचलं का नाही आतापर्यंत? हा, मग यालाच तर तमाशा म्हणतात राव.